रामकृष्ण हरी. आज कमला एकादशी आणि त्यातल्या त्यात पुन्हा पुरुषोत्तम मासातील एकादशी. आणि एकादशीचं महात्म्य पाहताना की एकादशी म्हणजे 11वी तिथी, 10 इंद्रिय आणि 11 ओण म्हणजे एकादशी. तर या एकादशीच्या दिवशी तर खरं म्हणजे फल आहार घेऊन एकादशी करावी, परंतु तसं न होता मी फलाहाराचा अपभ्रंश फराळ केला आणि पोटभर दाबून असं जेवणापेक्षा जास्त सेवन करून एकादशी करतो. असो, तर ज्याप्रमाणे एखादा कारखानदार त्या कारखान्याला विश्रांती म्हणून जसं एक दिवस क्लिनिंग म्हणून बंद ठेवतो, तद्वत शरीर आपलं एक मशीनच आहे आणि त्याची क्लिनिंग किंवा त्याला एक दिवस विश्रांती म्हणून उपवास करावा आणि तो निराहार किंवा उपवासी पोटी करावा. अशा प्रकारे मग तो उपवास कुठलाही करा, एकादशी करा, सोमवार करा की गुरुवार करा, फक्त तो निराहारपणे केला जावा, एवढंच एक त्यातून अपेक्षित आहे. आणि म्हणून आजच्या हे एकादशीचं महत्त्व पाहताना आपण एवढंच बघू. आणि इथून पुढं मात्र आणि उपवास हा उप आणि वास. उप म्हणजे भगवंत आणि वास म्हणजे राहणे, जवळ राहणे, की भगवंताच्या जवळ राहणे असा त्याचा अर्थ. म्हणून उपवास करताना तो निराहारच केला गेला पाहिजे. रामकृष्ण हरी.